गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. मी स्वप्नील कातरण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडका यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललं आहे? थंडी मस्त आहे ना? 2 दिवस छान थंडी पडली आहे मुंबईत, तर गारवा पण आहे. आता तुर्तासाठी मंडळी नाश्ता करतो. समीक्षा केली आहे. ॲक्च्युली आमच्या साईची पूजा आहे ना 18 तारखेला, तर त्यासाठी मध्ये काही सामान खरेदी करायचं, त्यासाठी ते लोक गेलेत. म्हणजे आता एवढ्या लवकर म्हणजे ते हळदी कुंकवासाठी वाणं वगैरे आणायला गेलेत. कारण आता आम्ही कधी गावी जाणार ना, परत मग सगळे त्यात वेळ नाही भेटणार. मग लोक आता आणायला गेलेत. आमच्या साईडला सगळा महिला वर्ग गेला आहे, तर मग समीक्षा पण गेली आहे. तर हे बघा, आज आपल्याकडे मस्तपैकी नाश्त्याला पण काय आहे हे बघा, मस्तपैकी भाजी आहे. ते फ्लॉवर वाटाणा, थंडी म्हणल्यानंतर वाटाणा आलाच पाहिजे. तर चला या मंडळी जेवायला. इथे दूध आहे, इकडे चपात्या आहेत. तर चला या मंडळी जेवूया, मस्तपैकी जेवूया, नाही नाश्ता करूया. या मंडळी आता चहा पियाला. समीक्षाने इथे चहा आणला आहे आणि हे बघा चपात्याच आहेत, पण एकदम तिने आता परत गरम केल्या, कुरकुरीत एकदम कडकडीत चपात्या केल्या तूप लावून. तर चला या मंडळी खाऊया. आणि आपलं ऑफिसचं काम पण चालू आहे. कालपासून तुम्ही बघितलं असेल, प्रिंटर आपला खराब झाला होता. खराब म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जी प्रिंट आहे ना, ती येत नव्हती. त्यामुळे आज दिवसभर बिचारी लोक येत होती आपल्याकडे, आपल्यावर विश्वास ठेवून. पण काय पर्याय नाही. आम्ही भरपूर वेळा, समीक्षाचं मनच लागत नव्हतं, कारण लोक येऊन परत जात होती. तर मग करता तिने शेवटी तिला फक्त मी एवढंच बोललो होतं, बाबा कदाचित एअर पकडला असेल इंकमध्ये. असं काय लॉजिक वगैरे नव्हतं, एअरवेचं वगैरे मला काय माहीत नव्हतं. मी जस्ट बोललो बाबा एअर पकडला असेल कदाचित. तर तिने काय केलं, हे बघा इथे जे ब्लॅक इंकचं हे आहे ना, तिथे काय केलं, जस्ट फक्त ह्या पेनाच्या रिफिल, आपण पेन तिने काढलं, रिफिल काढली त्यातली, आणि इथनं जस्ट फूक मारली तोंडाने. आणि कदाचित आतमध्ये एअर पकडले असेल का काय पकडले असेल, पण ती शाई परत फ्लो झाली. आणि हे बघा, हे व्यवस्थित प्रिंट करून आलं. परत एकदा दाखव, बरं दाखव. बघत नाही लोकांना वाटायला हो बरोबर खरोखर काढ निघते की नाही. मग आता ते काढ ना, पेन तिथलं व्यवस्थित बसव ना, ते काढ. सारखं नाही, ते शाई वरती येईल का? आता बघा, नाही तर तू नाही तर एवढं दाखवताना परत यायची नाही प्रिंट. लवकर जेवायचा टाईम झालेला आहे. बघा, काल आपण सगळ्या टेक्निकल गोष्टी करून थकलो. उद्या एप्सॉनच्या आपण इंजिनियरला बोलवणार होतो, त्यांच्या असिस्टंटला, टेक्निकल असिस्टंटला. पण आज केला होता तिने, मेसेज करून ठेवला होता, पण तो काय आला नाही. तो बोला डायरेक्ट तुम्ही कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करा म्हणून. तर आजचा दिवस त्यातच गेला. पण सर ते शेवटी आज बघू, इथे परत ट्राय करायचं आपल्याला. तर पहिल्यांदा बाबा असं होतं, कदाचित असं असेल, कदाचित एअर वगैरे पकडत असेल, त्याच्यामुळे नसेल होत कदाचित. एअर पकडला असेल तर ती शाई बनतात. आपण कधी पाणीसुद्धा ब्लॉक होतं किंवा काय, तसंच झाला, तसाच प्रकार इथला झाला आहे. बघू आता, बघा तिने प्रिंट दिली आहे, कमांड. अरे वा 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 वा, नो जरा स्कॅन करायला मशीन आलेली प्रिंट. सही. चला ठीक आहे, झाले. टेन्शन आलेलं होते की नाही झालं बाबा. आता आपला या इकडे बघा मंडळी, आपला प्रिंटर तर झालेलं आहे ठीक. थोडाफार त्याला नोझल रिपेअर करायचं ते होतं. ते कम्प्युटरमधनं सेटिंग्स असतात. पुण्याचा इंजिनियर आलेला. आणि आता या जेवायला आपली सकाळची ती भाजी आहे तीच आहे, चपाती आहे, इथे डाळ आहे. तर चला या जेवायला. तर मंडळी आता जेवण झालेलं आहे आणि आता बाहेर जरा उभं आहे. मस्त गार वारा सुटला आहे. थंडी आहे मंडळी, गेल्या 2-3 दिवसापासून आहे थंडी, जी मध्येच गायब झाली होती ते गेल्या आठवड्यात. पण आता आहे व्यवस्थित थंडी. जसे आता आपल्याला दिवस कमी राहिलेत गावी जायला, गावची ओढ मस्त वाटतं ना असं. गावी पुढे गावचे म्हणतात ना, इकडनं जाताना उत्सुकता असते, तिकडनं येताना येऊच नाही वाटत. असंच आहे मंडळी. मस्त आता गावी जायचं, एन्जॉय करायचं, काय करायचं.
देवाच्या काठ्या येतील त्या काठ्यांबरोबर जायचं, त्यानंतर मस्त बगाड बघायचं, तमाशा एन्जॉय करायचा, मस्त की जिलेबी रेवडी जत्रेत खायचं, मस्त क्रिकेटचे सामने पण आहेत आमच्या इथे, ते सामने बघायचे, मस्त एन्जॉय करायचा. काय काय मला ठरवून जातो ना आपण किती. आणि आमच्या गावातल्या लोकांसाठी तर तो एक सणच आहे एक प्रकारचा. जसं गणपती गौरी गणपती जसं असतात ना तसंच जत्रा म्हणजे एक आमच्यासाठी एक म्हणजे एक विलक्षण पर्वच असतं एक प्रकारचं. खूप छान. असं म्हणजे तर आजच्या दिवसाची सरती चांगली गोष्ट म्हणजे कालपासून बिघडलेला प्रिंटर आज कसं तरी चालू झाला आहे. कसं तरी देशी जुगाड का होईना पण आपण केला आहे आणि तो चालू केला आहे समीक्षाने. आता बघूया. त्याला एअरच पकडली होती ॲक्च्युली, पण एक एअर नेमकी तशा प्रकारे सॉल्व करत मला माहीत नाही, पण ती झाली सॉल्व, तिने केलं, चालू झालं. आता त्याचं फक्त नोझल चेक करायचं आहे. नोझलमध्ये ते प्रिंटर व्यवस्थित त्याचं असतं, हेडर वगैरे चेक करायला लागतो. तो एकदा ट्रबल शूट केला की होईल व्यवस्थित. तर मंडळी असो, माझ्या मागे चंद्र बघताय छान दिसतंय ना. तर असं म्हणते चला आता जास्त वेळ नाही घेता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.